बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसने माघार घेतलेली आहे आणि आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सध्या पोहोचलेत असं समजतंय। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतलेली आहे। बारामतीची पोटनिवडणुकीमधून काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी, आमदारांनी देखील या संदर्भात प्रयत्न केले। स्वतः सुनेत्रा पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना 2 ते 3दा फोन केलेला होता आणि अखेर आता काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे। जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जावेद, काँग्रेसने माघार घेतली आणि आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यायला पोहोचलेत, काय नेमकं घडतंय, काय आकाश मोरे यांची प्रतिक्रिया आहे? नक्कीच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सध्या अधिक तापलं होतं आणि आज अंतिम उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे आणि आता काँग्रेसचे ॲडव्होकेट आकाश मोरे यांना हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केला की बारामतीमध्ये आम्ही आता निवडणूक लढवणार नाही आणि लगेच तात्काळ आकाश मोरे हे अगदी 20 मिनिटाचा अवधी शिल्लक असताना पुढे आहेत आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। उत्तम दिघे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तो आपला जो उमेदवारी अर्ज मागे देण्याचा जो काही पूर्ण संकल्प जे काय असेल ते प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि एकूणच बारामतीमध्ये जे आहे ते एकूण 47 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यातील काही जण आणखीनही हळूहळू येत आहेत आणि आपले उमेदवारी अर्ज दाखल करतायत। मात्र आता ही निवडणूक जी दुरंगी प्रत्यक्षात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असा जो लढाई या ठिकाणी होणार होती ती आता दिसत नाही। आता अपक्षांचा भरणा जो आहे तो जास्तीचा आहे आणि ते देखील आता आपले उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत। आतापर्यंत बऱ्याच जणांनी आपले उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची जी मागे घेण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आता काही वेळ म्हणजे 15 ते 14 मिनिट राहिलेले आहेत आणि त्यामध्ये आणखीन काही जण अपक्ष जे उमेदवार होते ते आपले उमेदवारी अर्ज मागे घेताना दिसत आहेत। निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार हे काही वेळात आपल्याला कळणार आहे। निश्चितच शेवटचे काही मिनिटं आहेत, त्यामुळे आता घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे। या संदर्भात तुमच्याकडनं वारंवार अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।